एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या मराठी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः वेड लावले होते. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आपल्या अभिनयाची, कथनकांची वेगळी छाप निर्माण केली. सैराट चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसंबुरही कमी झाली नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक प्रसंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणार्थ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवा इतिहास घडवून दिला. सैराटमधील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. मात्र याच सैराट चित्रपटातील एका महत्त्वाच्या ज्येष्ठ कलाकाराच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. मित्रांनो, ते अभिनेते म्हणजे रामचंद्र धुमाळ. रामचंद्र धुमाळ यांनी सैराट चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रभावी अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली होती. मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र धुमाळ यांचे पुणे येथे निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. रामचंद्र धुमाळ यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.